विद्यार्थी मित्रांनो, के.व्ही. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चाचणीच्या या ऑनलाईन तासिकामध्ये मी प्राध्यापक पवार सर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. इयत्ता 12वीमधला पाठ क्रमांक 1 वेगवस्था हा पाठ जो आहे तो प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा पाठ आपण अभ्यासत आहोत. मागच्या तासाला आपण या पाठामध्ये लेखकांनी सांगितले की कामापुरते आणि कामासाठीच वाहन जे आहे ते चालवणं गरजेचं आहे आणि हे जर तंत्र आपण जर अनुसरलं, कामासाठी आणि कामापुरतंच वाहन आटोक्यात राहील एवढा वेग जर असेल आणि त्याचा वापर जर केला तर आपलं जीवन निश्चितपणाने त्या ठिकाणी अर्थपूर्ण होईल असं जे तंत्र आहे ते लेखकांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर लोक जे आहेत ते चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी त्या ठिकाणी फिरण्यास जावीत. त्याचबरोबर एखाद्या देवाच्या धार्मिक ठिकाणी फिरण्यासाठी त्यांनी जावं, साधनाचा वापर त्यांनी करावा. परंतु इतरत्र जिथं गरज नाही तिथं वाहनाचा वापर करू नये. त्याचबरोबर चांगल्या ठिकाणी तुम्ही अवश्य जा, परंतु वाईट कामं करण्यासाठी किंवा वाईट ठिकाणी जाऊ नये. चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी आपण फिरण्यासाठी केल्या तर काही हरकत नाही, परंतु उगाचच जिथं गर्दी करू नये अशा ठिकाणी आपण जाऊ नये असंही लेखकांनी सांगितलं. या पुढचा जो भाग आहे पान नंबर 4वरती तर आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. वाई सातारा इथपासून पुढं आहे बघा फलटण. बघा शेवट चौथा उतारा शेवट बघा नाही का. वाई सातारा फलटण कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल, पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येरझाऱ्या कशासाठी घालायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. वाहने वेळ वाचवण्यासाठी असते, ती वेळ घालवण्यासाठी नसतं. त्याचा वेग बेताचा असणं अगत्याचं असतं. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होताना आपण बघतोय. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्याघ्रता वाढते, डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मनके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकाची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण, जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणं हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता त्या ठिकाणी वाढत जाते. अशा प्रकारचा हा पाठ आहे. पुन्हा आपण समजून घेऊया बघा. वाई सातारा फलटण कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? नाही का. जिथं गरज आहे तिथंच वाहनाचा वापर करा. त्या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी वाहनाची गरज नाही तिथं वाहन वापरू नका. त्याचबरोबर तुम्हाला शेतमळ्यात जायचं असेल तर तातडीचा भाग म्हणून तुम्ही कधीतरी वाहन त्या ठिकाणी वापरू शकता. आपलं राहणं गावाबाहेर होत असेल, गावाबाहेर आपण राहत असाल तर
आपल्याला येण्या जाण्यासाठी सोयीस्कर होण्यासाठी आपण निश्चितपणाने वाहन वापरलं पाहिजे. आणि मग जर गरज नाही, गावातल्या गावात आपण शहरात राहत असाल, तिथं वाहतुकीसाठी चांगल्या सुविधा असतील, तर आपण सातत्यानं गाडीचा वापर करणं टाळलं पाहिजे. तर वाहनाचा त्या ठिकाणी उपयोग होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जिथं गरज आहे तिथंच वापर आपण वाहनाचा करा. पण सहज आणि सुखानं येणं जाणं सोडून वेगानं येरझारा घालायच्या तरी कशासाठी, नाही का? आणि मग वेग पण मर्यादित असला पाहिजे. वाहन जरी आपण चालवत असलं तरी त्याचा वेग जो आहे तो 40-50च्या पुढं जाणं गरजेचं नाही, नाही का? तर 50च्या पुढं जर आपण वेगानं चालत असाल तर ऐन वेळेस काही घटना घडण्याची शक्यता असते. म्हणून वेग जो आहे तो ताशी 50 किलोमीटरच्या त्या आतच आपण वेग ठेवणं गरजेचं असतं. आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने आता वाढत चाललेले आहेत. उगाचच रस्त्यावरती फिरकायचं, उगाचच चक्कर मारायचा. नवी गाडी घेतली तरी चक्कर मारणारी बरीचशी असतात. काहींना गाडी येत नाही पण तरीही गाडी शिकायचं किंवा येते असा आविर्भावामध्ये गाडी चालवत असतात. गाडी थांबवायची कुठं, काय, याचे काही नियम माहीत नसतात. कोणत्या बाजून चालायची, कशी चालवावी याचीसुद्धा बऱ्याचशांना माहीत नसते. आणि मग चांगला जो चालवणारा असतो बाईक किंवा गाडी, त्यालाही अडथळे बरेचसे वेळेस होत असतात. अशा नवीन नवख्या त्या ठिकाणी शिकणाऱ्या चालकामुळं मग बऱ्याचशा वेळेस आपण अपघात होतानाही बघतो. मग त्यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे. उगाचच वेळ वाया घालायचा म्हणून रस्त्यावरती फिरायचं काही काम नाही. गरज असेल तरच आपण वाहन चालवलं पाहिजे. त्याचबरोबर त्याचा वेगसुद्धा मर्यादितच ठेवला पाहिजे. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असतं, नाही का? आणि वाहनामुळं काय होतं, आपले गती वाढते. परंतु आपली कामं लवकर व्हावीत, आपला वेळ वाचावा याच्यासाठी वाहन बनवलेलं आहे. त्याचा अतिवापर करण्यासाठी नाही, ते वेळ घालवण्यासाठी नाही, नाही का? तुमचा वेळाचं कुठंतरी टाईमपास करायचा आहे म्हणून त्या वाहनावरती आरूढ व्हायची काही गरज नाही किंवा स्वार व्हायची गरज नाही. त्याचा वेग बेताचा असणं अगत्याचं आहे, खूप गरजेचं आहे. माणसे चालू आणि पळवू शकतात, नाही का? माणूस असं चालू शकतो आणि पळवू शकतो, धावू शकतो. पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करणं योग्य आहे का? करावं का? नाही का? करू शकत नाही. पळला एवढंपर्यंत चांगलं आहे, परंतु सातत्यानं तो धावू शकत नाही, नाही का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल असे बेतानं वाहनं चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य आहे का? कुठलाच अर्थ नाही. अपेक्षित वेळेवर आपण जर पोहोचत असाल तर काही आपण वाहनाची घाई करण्याची गरज नाही. हळूहळू आपण संथ गतीने व्यवस्थित वाहन चालू शकतो. वेळेवरती लवकर व्यवस्थित निघलं तर आपलं काम आपण वेळेवर पूर्ण करू शकतो, वेळेत पोहोचू शकतो. अनावश्यक वेग वाढवायची काही गरज नसते. म्हणून आपण आपलं काम करण्याच्या अगोदर वेळेत पुढं किंवा वेळेवरती निघणं गरजेचं असतं. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा आपला ताबा कमी होत जातो, नाही का? आणि मग साहजिकच वाहनाचा वेग जेवढा वाढेल तेवढा आपण त्याला थांबवण्यात असमर्थ होत असतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याचा हव्यास बऱ्याच जणांना आपल्याला दिसून येतोय, नाही का? आणि मग पुढं चाललेलं वाहन जे आहे त्याच्या पुढं आपण कधी जातो असं बऱ्याचशा जणांना विचार असतात. आणि मग ते साधन जे आहे, ते वाहन जे आहे ते ओव्हरटेक करण्याच्या वेळेस बरेच वेळेस अपघात होताना आपल्याला दिसतात किंवा त्याच्या पुढं जातानाच बरेचसे अपघात आपण पाहतो होताना. रात्रीच्या वेळी रातराणी जी आहे ती गाडी, नाही का, वेगानं धावणारी आहे म्हणून तिला रातराणी म्हटलं जातं आणि तिचा वेगसुद्धा विलक्षण आहे. परंतु रात्री बऱ्याचशा वेळेस कायमच आपल्याला घाई आहे का? नाही, नाही का? आणि मग म्हणून रात्रीच्या वेळेससुद्धा बऱ्याचशा वेळेस खूप वेगानं काय होत असतात, बरेचसे ॲक्सिडेंट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून रात्री आपण वाहन जे आहे ते त्याचा वेग व्यवस्थितच ठेवला पाहिजे. त्याच्यावरती काय असलं पाहिजे, ताबा असला पाहिजे. आणि मग जर असा ताबा आपण वाहनावरती ठेवला तर आपण सुखरूप घरी पोहोचू शकतो. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे बरेचसे अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ती रातराणी तिला म्हटलं जातं. पण रात्र किंवा रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची काही बरीच कामं आहेत का? नाही. म्हणून आपण वेग जो आहे तो व्यवस्थित ठेवला पाहिजे रात्रीच्या वेळेस प्रवास करत असताना सुद्धा.
वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्याघ्रता वाढते, नाही का, चित्त विचलित होत जातं. त्याचबरोबर डोळ्यावरती सुद्धा ताण येत असतो, मनावरती ताण येत असतो, शरीरावर खूप ताण पडत असतो. आपल्याला इकडे तिकडं बघता येत नाही, नाही का. आपल्याला सातत्यानं रस्त्याकडेच बघावं लागतं आणि मग त्यामुळं काय होत असतं, मनावर आणि शरीरावरती खूप मोठ्या प्रमाणात ताण पडतो. शरीरभर काय होत असतं, अनावश्यक स्पंदने निर्माण होतात, शरीराला खूप हादरे बसतात, रस्त्याला खड्डेही बरेचसे असतात. त्यामुळं मणके, मज्जातंतू, मानेची जी हाडं आहेत त्यांचे बरेचसे आजार झालेले आपण माणसं पाहतो, कंबरदुखीने त्रस्त झालेली लोक आहेत. मग याचा सगळं परिणाम जो आहे तो वाहनं चालवण्याचा आहे. त्याच्यामुळे हे वेगवेगळे आजार जे आहेत ते होताना आपल्याला दिसतात. म्हणून शरीरभर अनावश्यक स्पंदनं निर्माण होतात. हादरे बसून बसून मज्जातंतू आणि मणके जे आहेत ते कमकुवत झालेले आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर मग त्यामुळं कमरेचे, मानेचे, पाठीचे दुखणं जे आहे ते वाहनधारकांचे झालेले आहेत. म्हणून बसणं, उठणं, चढणं, त्याचबरोबर चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणं आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गाचे विरोधी आहे. आपल्या निसर्गाने जे दिलेले हालचाली आहेत त्या व्यवस्थित झाल्या पाहिजे. वाहनाच्या त्या ठिकाणी त्याचा वेग स्वीकारून आपल्या ह्या नैसर्गिक हालचाली कमी करून आपण वेगळ्या त्या ठिकाणी आजारांना सामोरं जात आहोत. म्हणून आपण वेग आणि वेळ त्या ठिकाणी वाचवला पाहिजे, नाही का. आपल्या महत्त्वाचा आयुष्यातील जो वेग आहे त्याचबरोबर वेळ जो आहे तो व्यवस्थित त्याच्यावरती ताबा ठेवूनच व्यवस्थित त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजेच वाढता वेग म्हणजे ताण आहे, नाही का. आणि मग वेग वाढला की मनावरती ताण वाढतो. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी आपण कुठं आहोत, नाही का. आणि मग जीवनामध्ये अशा प्रकारचा ताणतणाव घेऊनसुद्धा आपण सुखी राहू शकत नाही. म्हणून आपल्याला जायचं जिथं आहे तिथं पोचायचं आहे, म्हणून आपण व्यवस्थित, नाही का, वेगानं गेलं पाहिजे, नाही का. आणि मग बरेचसे बोर्ड आपण रस्त्यावरती पाहतो, वेगवेगळ्या पाट्या आपण पाहतो, नाही का, सावकाश जा, घरी व्यवस्थित पोहोचा वगैरे, नाही का. त्याचबरोबर वेग कमी, जीवनाची हमी अशा वेगवेगळ्या पाट्या आपण पाहतो. त्याचं कारणच आहे की आपण व्यवस्थित रस्त्यानं घरी पोहोचलं पाहिजे, नाही का. आणि मग वेगवेगळ्या माहितीच्या पाट्या आपण त्या आपल्या स्वतःच्या सुखासाठी किंवा आपल्या व्यवस्थित पोहोचण्यासाठी तिथं रस्त्यावरती दिलेले असतात. शाळेच्या पाट्या असतात, त्याचबरोबर वेगवेगळे गाव असतं त्याचीसुद्धा माहिती देण्यासाठी अगोदरच तुम्हाला कल्पना येण्यासाठी रस्त्याला त्याच्या पाट्या दिलेल्या असतात. आपण त्या वाचून आपला वेग कमी करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्या पुढे किंवा असं कुठलंही संकट येऊ नये याच्यासाठी आपण वेगावरती ताबा ठेवणं गरजेचं आहे. आणि मग आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग आपण कमी करणं गरजेचं आहे. हे आपलं कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच आपला अंत होण्याची शक्यता वाढत जाते. म्हणून वेळेवरती पोहोचण्यासाठी आपण वेगाचा व्यवस्थित वापर करा. वेग अनावश्यक घेऊ नका. उगाचच काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी गाडी जी आहे ती वेगाने चालवणं काही गरजेचं नाही. बऱ्याचशा वेळेस पडलं किंवा काही दुखापत झाली तर त्याचा त्रास आपल्याला स्वतःला सहन करावा लागतो. म्हणून अनावश्यक वेग त्या ठिकाणी घेऊ नका. व्यवस्थित वाहन चालवा आणि वाहनाचा वापर चांगल्याच कामासाठी करा, वाईट कामासाठी करू नका. असाच त्या ठिकाणी माहिती देणारा हा पाठ आहे. याचा त्या ठिकाणी अभ्यास आपण स्वतःही चांगल्या पद्धतीने करा आणि याचा जो स्वाध्याय आहे तो सोडवा. यानंतरची जो पुढची कविता आहे ती आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.